कष्टाचा पैसा कधी कोणाला धोका देत नाही आणि बेईमानीचा पैसा कधी सुख देत नाही. तुमच्याकडे पैशाचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचा तळतळाट नसावा. घाम गाळून कमावलेला 1 रुपयाही थोर असतो. त्या सुखाच्या घासाला मग तृप्तीचा सुवास असतो. अनपेक्षित आलेल्या संपत्तीला माज मात्र भारी असतो, पण कष्टाच्या त्या पैशावर देवाचाही वरदहस्त असतो. महाल बांधून काय करायचे जर मन शांत राहणार नसेल? तिजोऱ्या भरून काय करायचे जर कुणाचा शाप लागणार असेल? 2 वेळची भाकर सुखाची जी घामातून पिकवलेली असेल, ती श्रीमंती खरी जगातील. सोबत प्रामाणिकपणाही शोभून दिसेल. पैशाने विकत घेता येईल गादी, पण शांत झोप कुठून आणणार? औषधे मिळतील 1000 रुपयात, पण हरवलेलं आरोग्य कसे मिळवणार? म्हणून कमवा खुशाल नावलौकिक, पण नीती सोडून जगू नका. दिलासा द्यावा 4 हातांना, कुणाच्या हक्कावर दरोडा टाकू नका. लेकरांना भरवताना घास तो कष्टाचाच असावा. त्यांच्या उज्ज्वल भविष्याला प्रामाणिकतेचा पाया असावा. पापाचा पैसा पोरांनाही कधीच सुखात ठेवत नाही, पण कष्टाची ती पुण्याई संकटात कधीच साथ सोडत नाही. दिवसभराच्या कामानंतर रात्री पश्चाताप नसावा. आरशात स्वतःला पाहताना मनात आदर कायम दिसावा. लाखांचे ते मोहरे सुद्धा मग मातीमोल वाटू लागतात, जेव्हा फसवणुकीचे डाग आपल्याच मनाला टोचू लागतात. म्हणूनच श्रीमंतीचा कधी माज करू नये आणि गरिबी आली म्हणून नीतीचा मार्ग सोडू नये. कष्टाच्या या पैशाला समाधानाचा एक वेगळाच सुवास असतो आणि जिथे प्रामाणिकपणा नांदतो तिथेच देवाचा खरा निवास असतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. आज आपल्या अवतीभोवती पाहिलं तर असं वाटतं की पैशांपेक्षा मोठं काहीच नाही, आणि याच पैशांसाठी लोक वाटेल त्या थराला जातात, नीती नियम पायदळीत उडवतात. पण लक्षात ठेवा, चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशाचा झगमगाट फक्त सुरुवातीलाच डोळे दिपवतो. अनेकदा अशा श्रीमंतीचा शेवट अत्यंत एकाकी, अस्वस्थ आणि दुःखी झालेला आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. कारण तिजोऱ्या तर भरतात, पण मनाची शांतता कायमची हरवून जाते. म्हणूनच पैशाच्या या खोट्या झगमगाटाला भुलू नये. कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या पैशावरचा तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. ज्यांच्या कष्टाच्या पैशात नेहमीच प्रामाणिकपणाचा सुवास असतो, अशा तुमच्या परिचयातील प्रामाणिक व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा व्हिडिओ म्हणजे त्या प्रामाणिक व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचं कौतुक असेल. प्रामाणिकपणातून, कष्टातून आयुष्य घडवणाऱ्या त्या प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीला मनस्पर्शचा नमस्कार. लवकरच भेटूया मनाला स्पर्श करणाऱ्या एका नवीन विषयासह. धन्यवाद.